खय जातस? नाही कुठे नाही. कुठे नाही? म्हणजे हातात काय लपवलंस? हा काय हातात? दाखव मका. नाही काही नाही. दाखव म्हटलं ना. दाखव दाखव ललिता काही नाही. दाखव दाखव म्हणते ना. दाखव ना. ललिताई दाखव मका. दाखव दाखव. काय हा? ललिता काही नाही. ललिता, काय करते? काय आहे त्या हातात? ललिता प्लीज काही नाही. काय काय दाखव. म्हटलं ना. गप तो. काय आहे? तुझ्यापेक्षा ना जास्त पावसाळे बघितले आहात मी. दाखव काय आता उघड आधी. ललिता प्लीज प्लीज सोडा माझा हात, मला त्रास होतोय. ललिताई ऐका, उघड आधी. बघा नाही तर तुझी काय खैर नाही. ललिताई सोडा तिचा हात. नाहीतर उमा! तुमका तर ना आता मी काय चाललं काय ललिताई? हो, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असता. तुम्ही तर सगळ्याच सीमा ओलांडल्यास. तुझा काय हा वेगळा? सांग ना. तू ना कसल्या सीमा नाही पाळत. ना दिलेलो शब्द पाळतस. गो या ओवीक हाताशी धरून घरात घुसूचा प्रयत्न करतस काय? उगाच काहीतरी बोलू नका ललिताई. ओवी फक्त मंजूसाठी काढो घेऊन गेला होता. त्याचं काम संपलं तर आला परत. घरात घुसण्याचा विषय येलोच काय सून. या बघ उमा, याने ना माका आणि माझ्या होणाऱ्या सुने कोंडून ठेवला हिने. माझा ओवी असं काही एक करणार नाही. उंदराक मांजर साक्ष, दुसरा काय? ये खरा खरा काय तर सांगा. ललिता प्लीज हे सगळं खोटं आहे. हे बघा मी रात्रभर मंजू काकीच्याच रूम मध्ये होते. तिथून कुठेच बाहेर गेले नाही आणि आले ते डायरेक्ट इथेच आले. आणि मी तुम्हाला का कोंडून ठेवू लाली आत्या? ये मका लाली आत्या बित्या बोलायचा नाही. तू कोण नाही आज माझी? बघ त्या घरात अजिबात यायचा नाही. आधी सांगून ठेवताय, नाहीतर ना हातात धरून बाहेर काढीन. आपल्या घरात जर कोणाक गरज असेल तर आम्ही थाई येणार. काल मंजू तापान फणफणत होता. बंधू भाऊ मदत मागू केले होते आणि मंजूचा औषध पाणी करणं कर्तव्य आहे आमचा. तुका आम्ही थैलेला आवडत नाही ना, म्हणून ओवी येला होता. एक गोष्ट लक्षात ठेवा ललिताई, आम्ही त्या घर सोडलेला, त्या घरातल्या माणसांची नाता तोडलेला नाही. जेव्हा जेव्हा आपल्या घरात कोणाक गरज लागत तेव्हा आम्ही मदतीक धावणार. बाकी त्या घरात घुसण्याचो किंवा वस्तूंवर मालकी सांगण्याचो आमचो काय एक हेतू नाही. कळला? ये माका ना तुझ्या मदतीची काही एक गरज नाही. समजलास? आणि मी पण बघताय ना तुम्ही त्या घरात पाऊल कसा ठेवत असते. मावशी नाही. लालिताई अशा का वागतात? काय हवा त्यांका? ये आलीस? सगळी गरळ ओकून आली असशील ना. आता कुठे जीव शांत झाला असेल तुझा. लाली काय मिळतं का हे सगळं करून? आम्ही सगळं ना तुमका नंतर सांगताय, पण आधी माका सांगा, काल रात्री माझ्या खोलीत बाहेरून कडी कोणी घातली होती? मीच घातली होती.
मंजूची नीट काळजी घेता यावी म्हणून मीच दरवाजाला कडी घातली होती. त्यात तू आणि ही आगाऊ चारू तिकडे काही अडचण आणायला नको म्हणून मग मी विचार केला की तुम्हाला दोघींनाही चांगला निवांतपणा मिळावा आणि ओवीलाही तिचं काम शांतपणे करायला मिळेल. काय हो तुमका लय पुळको आना त्या ओवीचो. कारण ती आहेच तशी. नाहीतर तुम्ही दोघी मिळून आहे ना घरात नुसता कलह करत असता. खरं तर तुम्हाला एक रात्र नाही चांगलं 3-4 दिवस कोंडून ठेवायला पाहिजे होतं. खूप बोललास हा? खूप बोललास. ह्या बघा ह्याच्या पुढे ना माझ्या बाबतीत असलो शहाणपणू करू जाऊ नका. मागात पडात. अरे आता तरी कुठे स्वस्तात पडतंय. लाली तुझ्या ह्या चुकीच्या वागण्यामुळे ना अख्ख्या घराला सगळं मागातच पडतंय. हे बघ लाली, अजूनही वेळ गेलेली नाहीये ग. अगं तू या घरातली मोठी मुलगी आहेस ना. साधी तुला मंजूची चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही काय ग? तू दुर्लक्ष केलं आणि जाऊन झोपलीस. हो मी काय सगळ्यांचं मगतो नाही घेतलेलो हा? आणि ती मंजू हा ते का काम करूचा नाही ना म्हणून त्या मंजून नाटक केले. आणि यो बंधू हा तिच्या नाटकात फशी पडलो आणि गेलो दादाकडे मदत मागू. सगळ्यांका स्वतःसारखा समजू नको ताई, कळला मा? मंजू खरोखरच तापाने फणफणत होता. ती बिचारी ओवी रात्रभर मंजूच्या उशाशी जागत बसली होती. आणि ही चारू मंजूच्या सख्या भावाची मुलगी असून सुद्धा त्याला मंजू बद्दल कायच वाटत नाही. बंधू काका, तुम्ही हे सगळं माझ्यावर ढकलू नका आता. मी तुम्हाला आधीच बोलले होते की आपण मंजू आत्याला उद्या सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. तुम्हीच नाही ऐकलं. हे बघा ज्यातलं मला समजत नाही त्यात उगीच ओवी सारखा आगाऊपणा करायची सवय नाहीये मला. चारू, तापाने आजारी माणसाच्या डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवतं या साधा घरगुती उपाय तुका माहित नाही हा? माझ्या डुगूक पण माहित आहे या उपाय. हा सगळा मारान ते गो माका सांग. ओवी मंजूकडे काढा घेऊन गेली त्यावेळी तू ओवीक द्यायचो नाही असं म्हणून अडवत होतस. मी चुकले, मलाच काही कळत नाही. अगो अगो चारू. लाली आत्या, बघितलं ना मी कशी चुकीची हे पटवून देण्याचा प्रयत्न करताय ते. पण मला माहितीये ह्या सगळ्यात ना त्या ओवीचाच हात असणार आहे. मंजू आत्याला औषध द्यायचं तर फक्त एक बहाणा होता. तिचा वेगळाच प्लॅन आहे. सगळ्यांच्या मनात ती माझ्याविषयी असंच भरवणार आणि माझं आणि श्रीनूचं लग्न मोडणार. किती वाईट आहे ही. का असं वागते? बघवत नाहीये का तिला आमचं असं एकत्र राहणं? गप गो माझं बाळ, गप गप. हा हे बघ तुझा आणि श्रीनूचा लग्न होणार या माझो शब्द हा. या बघ आता श्रीनूची परीक्षा संपली ना की तुमच्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढूया आपण, कळला? तू चल आतमध्ये, आपण चांगलं चाय करूया. हा? तू चाय कर माझ्यासाठी आणि तू बनवलेला नाश्ता पण मी नंतर खाताय. चल गो बाय, चल 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 गो, चल म्हणताय ना. हा छान चाय करूया, नाश्ता करूया. भाऊजी, श्रीनू तर चारू सोबत लग्न लावून दिलं तर ह्या दोघी मिळून घरात हायदोच घालती. बंधू, या चारूचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. माहित बंधू, जर तुझ्या मेवण्याशीच बोलून बघितलं तर, जर ही चारू इथून गेली ना तर आपल्या डोक्याचा अर्धा ताप तरी कमी होईल. आपल्या दादांना खूप मानतो ना तुझा मेवणा. हो, त्याच्याशीच बोलून बघितलं तर. शांभाऊ, हा, या स्टॉकचं रजिस्टर. फॅक्टरीतून गोदामात आलेलो माल आणि विकलो गेलेलो माल त्या दोन्हीची नोंद याच्यात असायला हवी, या रजिस्टरमध्ये.
म्हणजे प्रत्यक्षात गोदामामध्ये किती माल हा, किती साठा हा, हे रजिस्टर बघून आपण ठरवू शकतो. होय, म्हणूनच मी रोजच्या रोज स्वतः नोंदी करत असते यात. नुसत्या नोंदीच होत असतायत का प्रत्यक्षात गोदामात माल किती हा याची खात्रीजमा पण केली जाता? म्हणजे गोदामातलो माल आणि नोंद केलेलो माल यात फरक असा तुमका वाटता काय? नुसतं वाटत नाही, माका पूर्ण खात्री हा. या रजिस्टर मध्ये केलेली नोंद आणि प्रत्यक्षात गोदामात असलेलो माल साठो याच्यात खूप मोठा फरक हा. मी स्वतः गोदामात जाऊन प्रत्येक प्रकारचो काजूचो साठो बघितला हा. माझ्या लक्षात येला की यामध्ये खूप मोठी तफावत हा. गोदामात माल कमी हा शांभाऊ. आई हे घे फॉल बिडिंगचे पैसे. बघ किती पैसे मिळालेत. दिलं साड्या? हो निशी, देवासमोर ठेवशील? हो. मावशी हा हे बघ, ह्या साड्यांचं फॉल बिडिंग करायचंय हा आणि ते ब्लाउज शिवायचं. बरं. आई, आपण ना असं काहीतरी करायला हवं की आपल्याकडे ही जास्तीत जास्त कामं येते. आपण ऑफर्स देऊया का? म्हणजे अजून ऑर्डर्स येतील. हा म्हणजे काय करायचं नेमका? म्हणजे बघा, आपल्याकडे ज्या बायका ब्लाऊज शिवायला देतील ना, त्यांचे फॉल बिडिंगचे चार्जेस हाफ करायचे. समजलं? एक कमाल आयडिया ही. म्हणजे जे फॉल बिडिंग करायला येतील त्यांची ब्लाऊजची कामं पण आपल्यालाच मिळतील. म्हणजे आपलं काम वाढेल ना. एक्झॅक्टली. नाही नाही नाही, नको नको, असं काय नको. अगं पण काय का म्हणजे ह्या असं आमिष दिल्यासारखा होता ना. हे बघ, सरळ मार्गाने काम करून जेवढे पैसे मिळतात ना तेवढे पुरेसे आहेत आपल्यासाठी. अगं मावशी, नाही, आपण ह्यात कोणाला फसवत नाहीये. हे सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतात. ओवी, निशी, अगो, यांच्यासाठी हा गाव म्हणजे कुटुंब आणि कुटुंबातल्या माणसाक आपण जमात तेवढी मदत करूकच होईना, हो की नाही? बरं, काही हरकत नाही. आणि आम्हाला माहिती, तू जेवढं काम करशील तेवढं बेस्ट करशील. बरं आहे का, मी आता निघते. प्रॅक्टिसला जायचं, सर वाट बघत असते. बरं बरं. आणि आई, मी रात्री मदतीला येते. हा, मी येते. चल ओवी, जाऊ काय? हो हो. ओवी, या सगळ्या साड्या नीट घडी करून ठेव. लोकांच्या साड्या आहेत त्या. जपून ठेव गोया, जबाबदारी आहे आपली. हो, करते. हे तिथे ठेवतं. मंजू आत्या, हे बघ, तुझ्यासाठी आलं घालून चहा केलाय. घे, तुला बरं वाटेल. मला नकोय तुझ्या हातचा चहा. आणि काय ग, तुला आत्ता आठवण आली तुझ्या आत्याची? काल रात्रभर मी इथे तापाने तडफडत होते. तेव्हा कुठे गेली होती तुझी काळजी? नाही मंजू आत्या, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. अगं, त्या ओवीने मला आणि लाली आत्यांना लाली आत्यांच्या रूम मध्ये कोंडून ठेवलं होतं. आम्हाला बाहेरून खोलीला कडी लावली होती. अच्छा, म्हणजे तू लालिताईंकडे ओवीची तक्रार करायला गेली होतीस. तुझ्या आत्याला बरं वाटावं असं तुला वाटतच नव्हतं, बरोबर ना? चारू, खरंच मला मला आश्चर्य वाटतं तुझं कधी कधी. माझा दादा, वहिनी इतकी चांगली माणसं असताना त्यांच्या पोटी जन्माला आलेली तू इतकी कशी काय का स्वार्थी निघालीस? तुझ्यापेक्षा ना ती ओवी बरी. तिच्याशी कोणतंही नातं गोतं नसताना काल रात्री आपुलकीने तिने सगळं केलं माझं. उगाचच नाही श्रीनू तिच्यावर प्रेम करत. पास झाला, बस पास झालं त्या ओवीचं कौतुक. तुला माझ्या हातचा चहा नको असेल तर नको घेऊस, पण त्यात ओवीचं आणि तिच्या प्रेमाचं कौतुक माझ्या पुढ्यात गाऊ नकोस. श्रीनू माझा आहे आणि तो माझाच राहणार.
आमच्या आड जे कोणी येईल ना त्यांची मी खैर करणार नाही, अगदी तुझी सुद्धा. तशीच जर वेळ आली ना तर मी विसरून जाईन की तू माझी आत्या आहेस. चारू लांब राहा माझ्यापासून, लांब राहा. बाई ग, मध्येच अशी का वागते? कधी कधी एखाद्याचा जीव घेईल अशी भीती वाटते मला. मावशी, अगं तू हे सगळं का करतेस? अगं असं काय करतोस? बघतच नाही सकाळी कामावर जातात, किती दमलेले असतात ते. त्यांना सांगूक नको वाटतं गो. आता वेळ पण होता म्हणून करून ठेवताय. तेवढीच पावसासाठी तरतूद नको काय, म्हणून करते मी. बाजू गो. पण तू एकटीने नाही करायचं, मी पण करते ते. ओवी तुका काय सवय आ? मी लहानपणापासून करते काम, माका सवय आहे याची. हा आता लग्नानंतर बंधुभाऊने कामं करूक दिली नाही. आता वेळ इली आहे म्हटल्यावर तेव्हा तर करूच लागत ना. मावशी पण प्लीज ना. नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलं ना, तू बाजूक वादी हय ये. त्यापेक्षा मावशी, ये अगं पण- आणि हय उभी राहा आणि गप्पा मार माझ्यासोबत. म्हणजे कसा कामा पटापट होतील. हा बाजूक. ओ नंदू शेठ, काय बरा मा? हो काय म्हणतात तुमचे श्याम शेठ? बरे आहेत ना? हो. मी काय म्हणतोय, मी असं ऐकलंय की रघुनाथ खोट तुमच्याकडे कामाक लागले म्हणून. नाव काढू नको त्यांचा. डोक्यात नुसता ताप झाला. म्हणजे काय झाला काय? अहो, आमच्या शेठनं ह्या कोतांका हिशाब तपासूक म्हणून कामाक ठेवला नाही. अहो 2 दिवस नाही झाले कामाक येऊन. सगळ्या फॅक्टरीत नाक खुपसूक लागले की. म्हणजे अरे काय झाला काय? काय केलं नाही काय त्यांनी? सगळा या असा हा. अरे म्हणजे हे दादा कोत इल्या इल्या तुमच्या मार्गातले काटो बनूक लागलो मरे. नाहीतर काय. या बघ नंदू भाऊ, माझा ऐक. या असल्या काट्यांका ना काढून फेकूचा नसता. तसा केला ना तर तू दुसऱ्यांच्या पायात जाऊन रुतत. नेमका म्हणूच काय तुमका? अरे असले काटे ना जागच्या जागी मोडून बोतट करूचे असतात. म्हणजे मी तसा तुका सांगू शकतोय, पण माझा काही नाव येता कामा नये म्हणजे झाला. काय म्हणजे विषय कसो हा, उगाच काय देना नाही आणि घेणा नाही. हा, फक्त तुमका मदत केलंय म्हणा उद्या माझ्याशी कोणी वाकड्यात जाऊक नको. मी तुमका आपल्या तुमच्या भल्यासाठी मदत करतोय. म्हणजे विचार कर, आता सांग. रघुनाथ खोत घर फिरला की घराचे वासे पण फिरतात. पण तुमच्या बाबतीत जरा वेगळाच हा. तुमचा अख्खा नशीबच फिरला.